पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यामध्ये खासगी हॉस्पिटलने मृतदेह 8 तास अडवून ठेवला। पुण्यामधील पूना हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार समोर येतोय। पालिकेच्या आरोग्य प्रमुखांकडे या संदर्भात लेखी तक्रार केलेली आहे। योजनेचे पैसे न आल्यामुळे रुग्णालयाने आडकाठी केली। पुण्यामध्ये एका खासगी हॉस्पिटलने 8 तास मृतदेह अडवून ठेवल्याची घटना घडलेली आहे। महापालिका आरोग्य प्रमुखांकडे त्या संदर्भात लेखी तक्रार करण्यात आलेली आहे। शहरी गरीब योजनेचे पैसे सकाळी मिळतील असं म्हणून मृतदेह अडवून ठेवला गेला। नातेवाईकांनी हा आरोप केलेला आहे। पैसे भरायला तयार असूनही मृतदेह अडवून ठेवला गेलेला आहे। त्यामुळे सकाळी 8:30 वाजता बिलिंग सुरू होतं, तेव्हा त्यांचं बिलिंग होईल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला मृतदेह ताब्यात देऊ। तोपर्यंत तुम्हाला इथे शवागारात तो मृतदेह ठेवावा लागेल। आम्ही अशी विचारणा केली की असं का, कारण आम्ही बिल भरायला तयार आहोत, शहरी गरीब असू दे किंवा अन्य काही असू दे। त्यांनी पुन्हा असं सांगितलं की तुम्हाला जर का कॅश पेमेंट तुम्ही इथे संपूर्ण पेमेंट तुम्ही करू शकता आणि तुमचा मृतदेह तुम्ही ताब्यात घेऊ शकता आणि नंतर तुम्ही क्लेम महापालिकेकडे करू शकता शहरी गरीब योजनेचा। मग ही कुठेतरी अडवणूक वाटली आणि आम्हाला 9:15 बरोबर मला आवाज दिला परत की तुम्ही तुमचं बॉडी ताब्यात घेऊ शकता। तर मी म्हणालो की बॉडी ताब्यात घेतो, आपण बिलाचं काय झालेलं आहे? त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही थोड्या वेळाने तुम्हाला जसं जमेल तुम्ही तुमची बॉडी पहिली घेऊन जा आणि त्यानंतर तुम्ही या। उलट आम्हीच तुम्हाला 7,000 आणि वरती काहीतरी रुपये त्यांनी सांगितले की आम्हीच तुम्हाला रिफंड द्यायचो आहे।